उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ही भेट नेमकी कशासाठी होतीये हे अजूनही समोर आलेलं नाही, पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं या भेटीमध्ये काही चर्चा होऊ शकते का असा प्रश्न आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत, काय माहिती आहे, कशासाठी भेट घेतली जाते? एकूणच यामध्ये पाहायचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अर्ज अजूनही 2 दिवस शिल्लक आहे। 21 तारखेला शेवटचा दिवस आहे आणि त्या अगोदर कुठेतरी महायुतीमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनं ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आहे। एकूणच काल आपल्याला मोठ्या प्रमाणात कुठेतरी नाराजी नाट्य हे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगताना पाहायला मिळालेलं आहे आणि कुठं या संदर्भातच ही चर्चा जी आहे ते असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळे एकूण या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये या संदर्भात काय चर्चा होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर महायुती मध्ये एकूणच भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये काही या संदर्भात चर्चा होते का, सोबतच शिवसेने संदर्भात देखील एकमत एक वाक्यता येण्यासंदर्भात देखील चर्चा जी आहे ती होते का हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।